पिंजरा पिंजरा रे. पैलवान साहेब हे घ्या. हे कशाला आता? अरे महत्वाच्या कामाला जाताना ना हातावर दही साखर ठेवतात मग ते काम यशस्वी होतं. हा पंढऱ्या कसा नाही आला अजून? गोरखदादा तर म्हणाला होता की सकाळी सकाळी येईल. जा पटकन, वीर वाट बघतोय तिकडे तुझी. आणि हे बघ, कोणालाही संशय येईल असं वागायचं नाही, कळलं? चल चल निघ चल. नीट जा पंढऱ्या. आनंदे, मी पण पोलीस स्टेशनला जाऊन येतो. त्या नागनाथला अक्काने जर विनाकारण अडकवलं असेल ना तर सोडवला पाहिजे त्याला. बरं, मी येईपर्यंत तुझी बॅग भरून तयार राहा. अरे पंढऱ्या तू इथं आणि बॅग बिग घेऊन कुठे चाललास? चाललो नाही काकू, आलोय. म्हणजे मला अक्कांनी कायमच्या कामावरून काढून टाकलंय. अगं बाई का? अहो काकू, मी चुकून माझा फोन समजून अक्कांचा फोन उचलला आणि म्हणूनच त्यांनी मला कामावरून काढून टाकला आणि त्यांनी मला मारलं सुद्धा. अगं बाई, असं का केलं असेल अक्कांनी? तू रडू नको, मी आता बोलते का अक्कांशी. हा, आणि तुला कामावर घ्यायला लावते बघ. थांब जरा. असं काय करतात ते? हातचा लवकर. मोठ्या माणसांचं बोलणं असं मनावर नसतं घ्यायचं. आपलं माणूस समजून सोडून द्यायचं. हा, मी करते ना फोन. आई अगं काय करतेस तू? म्हणजे विचार कर ना, आता आनंदी तुझ्या मदतीला नाहीये, नारायणी तुझी मदत करू शकत नाहीये. राहू दे याला इथेच. हा बोल रे वीर. हा, पंढरी पोचला इथे. नोकरी मागण्यासाठी खूपच ओव्हर ऍक्टिंग करत होता. मला अंदाज होताच की तो किती वाजता पोचेल ते. काकू, मी थोडं बोलू? थोडं कशाला, तूच बोल आता तशी. घे. माझ्या जीवाभावाच्या पंढऱ्याला नेलंस ना घरी? तो काय माझ्यासाठी नाही आला इथे. इथे येऊनही त्याला त्याच्या लाडक्या बहिणीची सेवा करायची. आणि जसं भावाला पाठवलंयस ना तसं स्वतःही लवकर ये इथे. तो कशाला आला इथं? सासूबाई, तुम्हाला माहित नसेल म्हणून एक सांगते, तो आनंदीचा चमचा आहे. नक्कीच काहीतरी नाटक करायला आला असणार. अगं त्याचं कसलं आलंय नाटक? हा, अक्कानं त्याला कुठल्या तरी छोट्याशा चुकीवरनं काढला. आता तुम्हा दोघांना बाळ व्हायचंय. त्या अवलक्षणी बाईची सावली बी नको तुमच्या पोरावर. काय गे, मोठी तोऱ्यात गेली होतीस ना माहेरी? मग परत कशी आलीस? तुम्ही कसे काय आलात? काही नाही, सहज गंमत म्हणून आलो. अचानक खूप दिवसांनी घरी आलो, आनंदीला पाहिली, म्हटलं चला सासरी सोडून येऊ. आणि तसंही लग्न झालेली मुलगी फार दिवस आपल्या घरी राहणं बरं दिसत नाही. पण त्या लग्नाला काही अर्थ नाहीये. ही इथेच राहणार. आणि जर का आनंदीला कोणी त्रास दिला किंवा इकडून हकलवण्याचा वगैरे प्रयत्न केला तर गाठ मायाशी. ही इथे काय करते? हे बघ आनंदी, तू नाही थांबू शकत या घरात, कारण रोज मला माझ्या डोक्याशी कुठली भुणभुण नकोय. इथंच राहणार ती. नाही ते होतं, पण ज्या दिवशी ती मला सोडून गेली ना त्या दिवशी तिचं माझ्याशी असलेलं आणि या घराशी असलेलं नातं संपलंय. ओ ललिता वहिनी, तुम्हाला तुमचा थोरला मुलगा वन पीस मध्ये हवा असेल आणि तुमचं कुंकू शाबूत ठेवायचं असेल ना तर आनंदीला घरात घ्या गुमान. नाही तर तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा दोघांनाही फोटो मध्ये बघा, कळलं का? आई अगं, यांच्या दादागिरीला घाबरायची काही गरज नाहीये. फार तर फार काय होईल, माझा किंवा तात्यांचा जीवच जाईल ना, जाऊ दे ना. जास्त काय होणार आहे? ही काय लहान सहान गोष्ट आहे वय? त्याच्या पुढे आनंदीला त्रास होता कामा नये. आणि आनंदे, ललिता वहिनींना मदत करायची. नारायणीच्या आयुष्यातले महत्वाचे दिवस आहेत, तिची काळजी घे. तुझं सामान आपण वीरच्या खोलीत ठेवूया. चल आलोच वहिनी. सासूबाई, ह्या सगळ्यात एक चांगलं झालं. निदान आपल्याला हे तरी कळलं की वीरला आनंदी या घरात नकोय. म्हणून काय झालं? आता ती महामाया कायमची माझ्या डोक्यावर येऊन बसली की. तर काय बोलायचं या गोरखला पण? पिंजरा